हाय फ्रेंड्स, मी पूनम स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी मुलांसाठी ना हर्बल न्यूट्रिशनचे हे ना ज्यूस टाईप आहेत, म्हणजे शेक आहेत, ते दुधातून द्यायचे असं ते मागवलेले आहेत. तब्येत चांगली होण्यासाठी, जरा त्यांना हेल्दी न्यूट्रिशन वगैरे शरीरात पुरण्यासाठी मागवलेले आहेत. बघूया आता किती फरक पडतो आहे, काय होतं आहे. जरा मुलं तेजी वगैरे छान चेहऱ्यावर येतात. ते जेवण वगैरे खात नाही, त्यामुळे खूप अशी झाले तर तब्येतच त्यांची चांगली होत नाही, सुधरत नाहीत, स्ट्रॉंग होत नाहीत, म्हणून मागवले आहेत. बघू आता, चालू केलेलं आहे, 4-5 दिवस झाले चालू केलेलं आहे. बघू आता किती फरक पडतो आहे, कधी पण फरक पडतो आहे. आणि छान आहे, भूक वगैरे त्यांनी जास्त लागत नाही. त्यांनी काय असं पोषण शरीरातलं ते पूर्ण होतं. आणि हर्षू तर पित नव्हता अगोदर, आता जरा त्याला टेस्ट वगैरे यायला लागली, त्यामुळे प्यायला लागला आहे. बाकी तन्मय तर पितोच, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आज आम्हासाठी नाश्ता बनवला होता. आमच्यासाठी डोसे बनवले होते मस्त. आज खूप दिवसातून बनवले. डोसेस वगैरे करायचं म्हटलं की खूप भांडी वगैरे निघतात, त्यामुळे करायचं खूप कंटाळा येतो. आणि स्वतःपुरतं केले थोडेसे काय वाटत नाही. घरात माणसं असली की डोसे करायचे आणि परत जेवण करायचं दुपारचं म्हणल्यावर खूप वैताग येतो. मग दिवस त्या स्वयंपाकातच जातो पूर्ण. म्हणून आज खूप दिवसातून डोसे केले. बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी आणि मस्त डोसे बनवले. सगळ्यांचा नाश्ता करून झाला. नंतर मी पण गरम गरम नाश्ता करायला घेतला. आणि मी चहा पित नाही आता, म्हणून मस्त ग्रीन टी केली होती आणि छान असा संपवला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट टाइम, बाय.